नमस्कार. आज इंडियन व्हॉइसमध्ये इतिहासावर बोलू काही. इतिहास म्हणजे काय? मानवी समाजावर परिणाम करणाऱ्या घटनांचं, कारणांचं आणि परिणामांचं पुनरावलोकन अशी एक ढोबळ मानाने व्याख्या करता येईल. इतिहास म्हणजे फक्त कुठले राजे, कुठे जन्मले, कुठे मेले, त्यांच्या वंशावळी काय होत्या ह्याची फक्त माहिती एवढं नसून आपण ज्या देशात राहतो त्या देशाची संस्कृती काय होती, जगात विभिन्न संस्कृत्यांचा उदय कसा झाला याचा अभ्यास म्हणजे इतिहास. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की ज्यांना इतिहास माहीत नाही ते इतिहास घडवू शकत नाहीत. पण इतिहास घडवता येत नाही म्हणून इतिहासाच्या पुस्तकातली पानं फाडून टाकून किंवा त्यातला मजकूर वगळून इतिहास बदलता येईल असं वाटणारे राज्यकर्ते निश्चितच असू शकतात. जून 2022 मध्ये NCERTने विद्यार्थ्यांच्या डोक्यावरून अभ्यासक्रमाचा भार कमी व्हावा म्हणून रॅशनलायझेशन ऑफ सिलेबस या धोरणाअंतर्गत 30% अभ्यासक्रमात कपात केली. त्यानुसार थीम्स इन इंडियन हिस्ट्री भाग 2 या 12वीच्या पाठ्यपुस्तकातून किंग्स अँड क्रॉनिकल्स द मुघल कोर्ट्स हा धडा पूर्णपणे वगळून टाकला. तसंच 11वीच्या इतिहासाच्या थीम्स इन द वर्ल्ड हिस्ट्री या पाठ्यपुस्तकातून सेंट्रल इस्लामिक लँड्स हाही धडा पूर्णपणे वगळून टाकला. याच पुस्तकातून इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन अँड कॉन्फ्रंटेशन ऑफ कल्चर्स हा सुद्धा धडा पूर्णपणे वगळला गेला. इतिहास हा एकांगी एका समुदायाचं उदात्तीकरण करण्यासाठी लिहिला गेला होता असे काही आक्षेप जरी असले तरी सुद्धा इतिहासाचं निष्पक्ष पुनर्लेखन होऊ शकलं असतं. त्यासाठी एक महत्त्वाचा कालखंडच वगळून टाकणं इतिहासातून हा उपाय कसा काय असू शकतो? मुघल राजवटीचा भारतीय उपखंडाच्या कला, खाद्य संस्कृती, स्थापत्यशास्त्र आणि आर्थिक जडणघडणीमध्ये महत्त्वाचा वाटा आहे. मग असा एक कालखंडच वगळल्यामुळे इतिहासाच्या आकलनात एक दरी निर्माण होणार नाही का? मग शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं महत्त्व हे आपण कुठल्या अनुषंगाने सांगू शकतो? वगळून टाकलेल्या अभ्यासक्रमामध्येच गुजरात दंगली, आंदोलन आणि चळवळी, आणीबाणी, लोकशाहीची मूलभूत तत्व ह्या सुद्धा प्रकरणांचा समावेश आहे. 12वीच्या समाजशास्त्राच्या पुस्तकातून मुक्ता साळवे हिच्या साहित्याचा पूर्ण उल्लेख धड्यातून वगळून टाकण्यात आलाय. मुक्ता साळवे ही सावित्रीबाईंच्या शाळेत शिकलेली एक बुद्धिमान विद्यार्थिनी होती जिने अतिशय लहान वयात जाती व्यवस्था आणि ब्राह्मणी व्यवस्था ह्याला आपल्या निबंधातून आणि कवितेतून आव्हान दिलं होतं. इयत्ता 10वी आणि 12वीच्या पाठ्यपुस्तकातून नक्षल चळवळीचा सुद्धा पूर्ण इतिहास वगळण्यात आलेला आहे. नालेसफाई करणाऱ्या मजुरांच्या संदर्भातला जातीवास्तव दर्शवणारा परिच्छेदही पूर्णपणे वगळण्यात आला आहे. इयत्ता 6वीच्या पुस्तकातून वर्णव्यवस्थेच्या आधारे स्त्रियांना आणि शूद्रांना शिक्षणाचे अधिकार नव्हते यासंबंधीचा उल्लेखही वगळण्यात आलाय. काही वाक्य आणि परिच्छेद तर कुठलीही चर्चा किंवा पुनर्सूचनेशिवाय थेट छापील प्रतींमध्येच वगळलेले आढळले. जसं की Gandhiji's death had an almost magical effect on the communal situation in the country. The government of India cracked down on organizations that were spreading communal hatred. Organizations like the Rashtriya Swayamsevak Sangh were banned for some time. गांधी हत्येचा या देशातल्या सांप्रदायिक परिस्थितीवर मोठा परिणाम झाला. तत्कालीन सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या धार्मिक विद्वेष पसरवणाऱ्या संघटनांवर बंदी घातली. हा आणि असे अजूनही काही परिच्छेद वगळण्यात आले आहेत. At his daily prayer meeting on the evening of 30th January, Gandhiji was shot dead by a young man. The assassin who surrendered afterwards was a Brahmin from Pune named Nathuram Godse, the editor of an extremist Hindu newspaper who had denounced Gandhiji as an appeaser of Muslims. या परिच्छेदात काटछाट करून आता उरलेला परिच्छेद याप्रमाणे आहे. At his daily prayer meetings on the evening of 30th January, Gandhiji was shot dead by a young man. The assassin who surrendered afterwards was Nathuram. विद्यार्थ्यांच्या डोक्यावरचं ओझं कमी करण्याचा किती कसोशीने प्रयत्न चाललाय हे आपल्याला उघडपणे दिसतंय. NCERTच्या संचालकांना जेव्हा याबाबत विचारणा करण्यात आली तेव्हा त्यांनी सांगितलं की अनवधानाने अशा काही किरकोळ गोष्टी राहून गेल्या असतील किंवा वगळल्या असतील, पण आता आम्ही परत त्यात फेरबदल करणार नाही. म्हणजेच आता वगळलेला मजकूर पुन्हा काही आम्ही त्यात समाविष्ट करणार नाही अशी एक कबुली त्यांनी देऊन टाकलेली आहे.
तर असं असताना विद्यार्थ्यांच्या डोक्यावरून अलगदपणे आणि सोयीस्करपणे महत्त्वाच्या ऐतिहासिक तथ्यांचाच भार कमी केला जातोय का, ही शंका यायला वाव आहे. बरं, हे सगळं कमी पडलं म्हणून की काय? कर्नाटकमध्ये भाजपा शासित माध्यमिक शाळेच्या पाठ्यपुस्तकामध्ये असा उल्लेख करण्यात आला की सावरकरांच्या तुरुंगातील कोठडीमध्ये एकही झरोका नसताना तिथे बुलबुल पक्षी त्यांना भेट द्यायला येत होते आणि त्याच्यावर स्वार होऊन सावरकर हे स्वतःच्या मातृभूमीला किंवा सावरकरांच्या शब्दात सांगायचं तर पितृभूमीला आणि पुण्यभूमीला भेट देऊन येत होते. आता या कल्पनाविलासाला आपण इतिहास म्हणायचं आहे का? ज्या महाराष्ट्रात शिवरायांचे पोवाडे गावोगावी गायले जात होते त्या महाराष्ट्रात आता शिवरायांनी वापरलेली वाघनखं आम्ही लंडनहून परत आणणार आहोत असं एक राजकीय गाजर दाखवण्याचाही प्रयत्न केला गेला. सुधीर मुनगंटीवार यांनी अशी घोषणा केली की अफजल खानचा कोथळा बाहेर काढताना शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखं 3 वर्षांसाठी भारतात आणली जातील. आता ह्याबाबत इंद्रजित सावंत आणि श्रीमंत कोकाटेंसारख्या इतिहासकारांनी स्पष्टीकरण दिलंय की सन 1919 पर्यंत ही वाघनखं साताऱ्याच्या छत्रपतींच्या संग्रहात असल्याच्या नोंदी उपलब्ध आहेत. मग ही व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयातील वाघनखं ती कशी असू शकतात? आणि शिवाजी महाराजांचा पराक्रम आपण काय फक्त अफजल खानाचा कोथळा बाहेर काढण्यापर्यंतच मर्यादित ठेवणार आहोत का? शिवाजी महाराजांची शत्रूच्याही स्त्रियांना दिलेली आदराची वागणूक, 18 पगड जाती आणि धर्म यांना सोबत घेऊन स्थापन केलेलं स्वराज्य आणि ते सुराज्य करण्यासाठी त्यांच्याकडे असलेली दूरदृष्टी, हे सगळं आपण कधी लक्षात घेणार आहोत? एरवी स्वतःला धर्म आणि संस्कृतीचे ठेकेदार म्हणवणारी ही मंडळी व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी आणि समाज माध्यमातून खोट्या इतिहासाचे धडे अगदी खरे वाटावे इतक्या आक्रमक रीतीने पसरवत असतात. गांधी आणि नेहरूंबद्दल तर रोज एक नवी भाकड कथा रचली जाते. त्याविषयी बोलायला तर एका व्हिडिओची मर्यादा सुद्धा कमीच पडेल, त्यामुळे त्यासाठी आपण स्वतंत्र व्हिडिओ करूयात. आता शेवटी सूरज सामंत यांनी लिहिलेल्या पोस्टमधला एक छोटासा दाखला मी इकडे देते. गाडीला समोरचं स्पष्ट दिसावं म्हणून मोठी काच असते आणि अधूनमधून मागे बघता यावं म्हणून तुलनेने छोटा आरसा बसवलेला असतो. पण रेअर व्ह्यू मिररमध्ये बघून गाडी चालवायची नसते. इतिहासाकडे दृष्टिक्षेप टाकून चुका टाळून भविष्याकडे जायचं असतं. पण रेअर व्ह्यूमध्येच गाडी चालवणे म्हणजे एकतर रिव्हर्स गिअरमध्ये जाणे किंवा मग तशीच आपण रेअर व्ह्यूमध्ये बघून गाडी चालवत राहिलो तर पुढे जाऊन अपघात हा सुनिश्चित असतो. तर ह्याचप्रमाणे एकूणच आपल्या संघर्षांच्या आणि संस्कृतीच्या इतिहासाला कधी चाळण लावून तर कधी त्याची मोडतोड करून येणाऱ्या पिढ्यांना एक अर्धावट ध्रुवीकरण करणारा आणि विकृत इतिहास शिकवला जाईल की काय, याची काळजी वाटते. असो, अधिक माहितीसाठी या विषयासंबंधी बातम्यांच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. इंडियन व्हॉइसमध्ये असेच वेगळे विषय घेऊन आपण परत भेटत राहू. धन्यवाद.